नमस्कार. मनस्पर्श साहित्य आयोजित स्वरचित काव्य वाचनाकरिता मी साक्षी जाधव माझी कविता सादर करीत आहे. कविता माझ्या बळीराजाची व्यथा. कधी होईल अतिवृष्टी तर कधी पडेल दुष्काळ याचा कधीच काही नसतो नेम. कधी होईल अतिवृष्टी तर कधी पडेल दुष्काळ याचा कधीच काही नसतो नेम. कारण आपण सारेच खातो भाकरी जेव्हा तो गाळतो रक्ताचा प्रत्येक थेंब आणि थेंब. आपण सारेच खातो भाकरी जेव्हा तो गाळतो रक्ताचा प्रत्येक थेंब आणि थेंब. गहू बाजरी ज्वारी अशी कित्येक पिकं पिकवली जरी यंदा. गहू बाजरी ज्वारी अशी कित्येक पिकं पिकवली जरी यंदा. एक प्रश्न सरकारला आतुरतेने विचारावा असा वाटतो. कृषी प्रधान या देशात खरंच सुखी आहे का अवघ्या विश्वाचा पोशिंदा. सत्तेवर येणाऱ्या प्रत्येकच सत्ताधाऱ्यांनी आश्वासनं दिली त्यांना मोठमोठी. सत्तेवर येणाऱ्या प्रत्येकच सत्ताधाऱ्यांनी आश्वासनं दिली त्यांना मोठमोठी. स्वतः मात्र मरत राहिला देश जगवण्यासाठी. स्वतः मात्र मरत राहिला देश जगवण्यासाठी. शेतात राब राब राबून शरीर त्याचं थकतं. शेतात राब राब राबून शरीर त्याचं थकतं. पण कोण सांगणार हे त्या सरकारला की शेतामध्ये पिकतं म्हणूनच तर मार्केटमध्ये विकतं. काळ्या आई बरोबरच सर्जान राजाशी नातं त्याचं फार घट्ट. काळ्या आई बरोबरच सर्जान राजाशी नातं त्याचं फार घट्ट. अहो पण मालाला त्याच्या योग्य भाव मिळावा इतकाच तर आहे त्याचा हट्ट. तरीही हार नाही मानली त्यानं कधी लाजला नाही कष्टाला. तरीही हार नाही मानली त्यानं कधी लाजला नाही कष्टाला. सलाम त्याच्या श्रमाला आणि सलाम त्याच्या निष्ठेला. सलाम त्याच्या श्रमाला आणि सलाम त्याच्या निष्ठेला. निसर्गाशी झुंजतोय साऱ्या जगाचा अन्नदाता. निसर्गाशी झुंजतोय साऱ्या जगाचा अन्नदाता. लय अवघड आहे समजून घेणं माझ्या बळीराजाची व्यथा. लय अवघड आहे समजून घेणं माझ्या बळीराजाची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.